कष्टकऱ्यांसाठी, वंचितांसाठी, वंचित घटकांसाठी निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी, या वंचित बहुजन आघाडीचा खरं तर फॅक्टर आपण बघितला 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने 40 लाखाच्या वर मते घेऊन खरं तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अनेक ठिकाणी पराभव केला। अशा काही सीट्स आहेत त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला। त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल नांदेड मतदारसंघातून खरं तर त्यांचा पराभव झाला असे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण आणि या नेत्यासह अनेक अशा 7 ते 12 मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणाला पराभव पत्करावा लागला पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्व आणि एकूणच त्यांच्या एंट्रीमुळे राजकारणात त्यांच्या सहभागामुळे झालेले अनेक नेत्यांचे पराभव। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांनी 24 मार्च 2019 रोजी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आणि या वंचित बहुजन आघाडीमध्ये कोल्हाटी असेल, गावगाड्यामधला जो काही छोटा छोटा समुदाय असेल, साळी, कोळी, माळी, धनगर, बनगर अशा गावगाड्यातील छोट्या छोट्या समुदायाला, अगदी पारधी असेल, कोल्हाटी असेल आणि या सर्व छोट्या छोट्या जमातीला एकत्र करून जे वंचित आहेत अशा वंचित घटकाला, अगदी छोटा घटक असलेला नावी असेल, कुंभार असेल, गावगाड्यातल्या या सर्व छोट्या जात समूहांना एकत्र घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी 24 मार्च 2019 रोजी वंचित बहुजन आघाडी नावानं पक्ष स्थापन केला। या पक्षाच्या माध्यमातून अनेक अशा भटक्यांना खरं तर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेचे तिकीट देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी खेळी करण्याचा प्रयत्न केला आणि मग याच्यातून फटका बसला कुणाला, त्यांच्यावर आरोप झाले, एकीकडे त्यांना बी टीम म्हणून देखील हिनवण्यात आले, दुसरीकडे आपण असं पाहतोय की MIM सोबत त्यांनी युती करून महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागेवर आपले उमेदवार उभे केले होते। या 48 जागेवर उमेदवार उभे केल्यानंतर याच्यापैकी फक्त एक म्हणजे औरंगाबाद मतदारसंघामधून खरं तर इम्तियाज जलील यांच्या नावाने एक खासदार निवडून आला, तोही वंचित बहुजन आघाडीच्या मतांवरती आला, हे आपल्याला निर्विवादपणे मान्य करावं लागेल। आणि मग एक जागा आल्यानंतर 47 जागेवरती मात्र त्यांनी उमेदवार उभे केले होते। स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना देखील पराभव झालेला होता। अशा प्रसंगी महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्याच्या पराभवाला कारणीभूत ठरला तो वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर। या वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक वेगळी इमेज निर्माण केली आणि जो वंचित घटक आहे, राजकारणापासून वंचित आहे आणि हा छोटे छोटे समूह, त्या सर्व समूहांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडीने जी मोठ बांधली होती त्यामध्ये 7 ते 12 मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार हे वंचित बहुजन आघाडीमुळे पराभूत झाले। आणि मग याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की 7 ते 12 मतदारसंघ किंवा एकूण प्रामुख्यानं पाहायला 7 ते 8 मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे खरं तर पुढच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि 1 लाखाच्या वर, 1.5 लाखाच्या वर मतदान घेणारे देखील उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे होते। यामुळे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना फटका बसलेला आहे। आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडीचे 50,000हून जास्त मते घेणारे बरेच उमेदवार आहेत आणि 3ऱ्या स्थानावर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेले आहेत, 2ऱ्या स्थानी राहिलेले आहेत आणि बऱ्याच वेळा पराभवाला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पराभवाला वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर कारणीभूत ठरलेला आहे। आपण पाहतोय की अकोला मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे 2ऱ्या स्थानी राहिले आहेत, अगदी थोडक्यात त्यांचा पराभव झालेला आहे। सांगली मतदारसंघातून आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांच्यामुळे खरं तर पराभूत व्हावं लागलं। मग गोपीचंद पडळकर असतील, प्रकाश आंबेडकर असतील, यांच्यासह अनेक नेते आहेत। नांदेड मतदारसंघातून प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्यामुळे खरं तर चिखलीकरांचा विजय झाला आणि अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला। मग अकोला, सांगली, उस्मानाबाद, बुलढाणा, हिंगोली मतदारसंघ असेल, नांदेड असेल, गडचिरोली असेल आणि नाशिक या मतदारसंघातून आपण पाहतो की या मतदारसंघामध्ये निर्णायक मतं आणि तगडी मतं ही वंचित बहुजन आघाडीला पडली आणि याच्यामुळे अनेक ठिकाणी अगदी थोडक्यात पराभव हे काँग्रेसला खरं तर पदरात पडले। आणि मग काँग्रेसला हे पराभव का पदरात पडून घ्यावे लागले? कारण एकीकडे आपण पाहतो की काँग्रेस 1 आणि 2 जागा देऊन खरं तर या पक्षांची महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस हा स्वतःला धर्मनिरपेक्ष पक्ष समजतो, एकीकडे राष्ट्रवादी देखील आपल्याला धर्मनिरपेक्ष पक्ष समजतो, परंतु आतापर्यंत रिपब्लिकन पक्ष असेल किंवा भारिप बहुजन महासंघ असेल, या आंबेडकरवादी पक्षांना जागा देत असताना मात्र 1 किंवा 2 जागेवर बोलवण करतो
हे राजकारण कुठेतरी बाळासाहेब आंबेडकर यांना पटलेलं नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक वेगळी खेळी केली आणि ही खेळी खरं तर महाराष्ट्रामध्ये निर्णायक ठरलेली आपल्याला दिसून येते. नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले आणि एकेकाळी खरं तर आपण पाहतो की अशोकराव चव्हाण यांचा महाराष्ट्रात दबदबा असलेले आणि माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष अशा विविध काँग्रेसच्या मोठ्या पदावर पद उपभोगलेले अशोकरावजी चव्हाण साहेबांचा पराभव देखील नांदेडमधून झाला आणि हा पराभव केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांच्यामुळे झाला. खरं तर या मतदारसंघामध्ये आपण पाहतो की यशपाल भिंगे यांना जवळपास 1,66,996 मते पडलेली होती आणि चिखलीकरांचा खरं तर विजय झाला होता 40,148 मताने. आणि मग याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की 40,000 मतानं पराभव झालेले अशोकरावजी चव्हाण आणि पुढच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतं ही 1.5 लाखाच्या वर पडतात. याचा अर्थ असा आहे की सर्व मते हे काँग्रेसचे होते, अर्थात अशोकराव चव्हाण यांचे होते. ज्या ज्या मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांना कायम लीड भेटायची त्या मतदारसंघामध्ये यावेळेस वंचित म्हणजे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना लीड मिळालेली आहे. आणि मग हे सर्व पाहता आपल्या लक्षात येतं की जर वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीने सोबत घेतले नाही तर या मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव अटळ आहे काय, हा देखील प्रश्न आहे. आणि आपण पाहतोय की परभणी मतदारसंघामध्ये जर विचार करायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले राजेश विटेकर यांचा इथे पराभव का झाला तर त्या ठिकाणी खरं तर शिवसेनेचे संजय जाधव यांना म्हणजे त्यांचा पराभव केलेला आहे. संजय जाधव यांनी फक्त 42,000 मतांनी पराभव केलाय, 42,119 मतांना पराभव केलाय. याचा अर्थ परभणी मतदारसंघात देखील आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमलगीर खान यांना 1,49,946 मते मिळाली होती. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी म्हणजे आता परभणी मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला, तो केवळ हा पराभव वंचित बहुजन आघाडीमुळे झालेला आहे. आणि मग आपण पाहतो की परभणी असेल, तिकडे सोलापूर असेल, बुलढाणा असेल, हिंगोली असेल किंवा अकोला तर सुद्धा बाळासाहेब आंबेडकर उभे होते. आणि मग अशा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जवळपास 10 ते 12 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामधले लोकसभेचे ज्या मतदारसंघामध्ये 1 ते 1.5 लाखाच्या वर मते हे वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे हिंगोली मतदारसंघ, सध्या त्या मतदारसंघातून शिवसेनेचे अर्थात शिंदे गटाचे बंडखोर व्यक्तिमत्व समजले जाणारे हेमंत भाऊ पाटील हे त्या मतदारसंघातून सध्या खासदार आहेत. आणि त्या मतदारसंघामध्ये आपण जर विचार करायला गेलं तर हिंगोली मतदारसंघामध्ये मोहन राठोड नावाच्या व्यक्तीला खरं वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिलं आणि त्या मतदारसंघामध्ये 1,74,051 असे मते खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या मोहन राठोड यांना मिळालेली आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो की यासह लातूर मतदारसंघात देखील 1,12,255 मते हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पडलेली आहेत. म्हणजे एकूणच काय सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या मोठ्या नेत्याचा पराभव झालेला आहे. आणि हा पराभव खरं तर त्यांच्यावर अनेक आरोप झाले, बीटी म्हणून आरोप झाले, MIM सोबत गेल्यामुळे आरोप झाले, परंतु हे निर्णायक सत्य असं होतं की त्यांची वारंवार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्ष असेल, बहुजन समाज पार्टी असेल, त्यांचा 2019च्या निवडणुकीमध्ये फारसा प्रभाव जाणवलेला नाही. आणि हा प्रभाव न जाणवण्याचं कारणच असं होतं की वंचित बहुजन आघाडीची लाट. खरं तर बऱ्याच वेळा आंबेडकरी ऐक्य म्हणा किंवा आंबेडकरवादी पक्षांचं ऐक्य म्हणा किंवा रिपब्लिकन ऐक्य म्हणा या नावाखाली बऱ्याच वेळा काँग्रेसने अनेक प्रयोग हे दाराआडून केलेले होते, पण ते प्रयोग फारसे टिकलेले नाहीत. याच्यामध्ये आंबेडकरवादी समुदायाचा, एकूणच वंचित समुदायाचा, छोट्या छोट्या घटकांचा त्यामध्ये कुठलाच राजकीय फायदा झाला नाही. हे गणित बाळासाहेब आंबेडकरांनी हेरलं आणि त्याच माध्यमातून 24 मार्च 2019ला वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झाली. या वंचित घटकांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी ही मोठ बांधली आणि यामध्ये राजकीय यश आलेलं नसलं तरी एक राजकीय दबदबा, एक प्रेशर ग्रुप ज्याला आपण म्हणू, दबाव गट ज्याला आपण म्हणू, तो दबाव गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आपल्याला दिसून येतं. एकूणच काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भविष्यामध्ये जर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नाही तर त्यांच्या बड्या नेत्यांचा, एकूणच महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांचा पराभव अटळ असल्याचे दिसून येतंय. एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीमुळे 10 ते 12 मतदारसंघ
मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं आणि अनेक ठिकाणी 1 ते 1.5 लाखाच्या वर मते घेतल्यामुळे बऱ्याच वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.